अस्सलामुअलैकुम, जय हिंद दोस्तों इस वीडियो में हम बात करेंगे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल के बारे में। क्योंकि अभी फिलहाल में महाराष्ट्र के अंदर गृह उपयोगी वस्तु संघ इसेंशियल किट और सेफ्टी किट का अपॉइंटमेंट भी शुरू हुआ है। जैसे कि 4 जिलों में हुआ है, सांगली है, बुल्डाना है, जालना है और नागपुर है। ये 4 जिलों में वाटअप शुरू हो गया है। लेकिन एक मैं आपको जानकारी देने वाला हूँ, पेपर के अंदर आया था, लोकमत पेपर के अंदर, और ये यवतमाल डिस्ट्रिक्ट की जानकारी है। तो क्या कहा गया है इसके अंदर, सारी जानकारी मैं आपको बताने वाला हूँ। हो सकता है आपको भी ये लागू हो, क्योंकि आप अदर जिले से भी बिलोंग करते हैं तो आपको भी लागू हो सकता है। तो देखेंगे क्या कहा है। 21 फरवरी 2026 का ये पेपर है, न्यूज़पेपर, और उसके अंदर ये जानकारी आई है। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं। 1.5 लाख कामगारांना दिले जाणार सुरक्षा संच, यानी कि यवतमाळ डिस्ट्रिक्ट के अंदर 1.5 लाख कामगारों को सुरक्षा संच मिलेगा। सुरक्षा संचात वॉटर फिल्टरचा असणार समावेश। यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 1.5 लाखावर कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे। या कामगारांना राज्य शासनाकडून विविध योजनेचा लाभ दिला जातो। आता कामगारांना सुरक्षा संचाचे वितरण केले जाणार आहे। यामध्ये वॉटर फिल्टरसह विविध वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे। यासोबतच कामगारांना यापूर्वी देण्यात आलेल्या इतर योजनांची पडताळणी केली जाणार आहे। कामगारांना यापूर्वी सुरक्षा संच भांडे वाटप करण्यात आले होते। आता अत्यावश्यक संच वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे नोंद झालेल्या सर्व कामगारांना या वस्तू वितरित केल्या जाणार आहेत। यामध्ये पाण्याच्या शुद्धतेसाठी वॉटर फिल्टर, धान्य ठेवण्यासाठी धान्याच्या कोठ्या, 2 लहान डब्बे, 2 ब्लँकेट, बेडशीट, दरी आणि चटई या वस्तू दिल्या जाणार आहेत। त्यामुळे कामगारांना पिण्याच्या पाण्याची शुद्धतेची हमी मिळणार आहे। याशिवाय कामगारांच्या ठिकाणी बसण्याची उपयुक्त व्यवस्था करण्यासाठी चटाई, दरी वस्तू कामी पडणार आहे। यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या यापूर्वी 2 संच वितरित करण्यात आले आहेत त्या लाभार्थ्यांना हा तिसरा संच दिला जाणार आहे। कामगार विभागाने भांडे वाटप तूर्त थांबविण्यास दिले जाणार आहे। कामगारांना साहित्य वितरित करताना यापूर्वी तिसरा संच दिला जाणार आहे। त्याच्यानंतर कामगार विभागाचे भांडे वाटप तूर्त थांबण्यात आले आहे। यात 16 तालुक्यांचा साहित्य वितरण करण्याचे नियोजन यंत्रेकडून केले जाणार आहे। यासाठी प्रत्येक कामगारांना साहित्य वितरित करण्यापूर्वी कुठल्याही केंद्रात जायचे नाही। यासाठी प्रत्येक कामगारांना साहित्य वितरित करण्यापूर्वी कुठल्या केंद्रात जायचे याचे मेसेज दिले जाणार आहे। त्याची अंमलबजावणी होणार आहे। कामगारांना साहित्य वितरित करताना यापूर्वी कुठल्या योजना दिल्या गेल्या, कुठल्या योजनेचा साहित्य मिळाले हे तपासण्यासाठी आधार कार्ड आणि कामगार कार्डची तपासणी करून थंब केले जाणार आहे। त्या 3 योजनेचे 3 वेगवेगळे OTP ही ग्राहकांना मिळणार आहे। साहित्य वितरित करण्यापूर्वी जाणार मैसेज, ऐसा इन्होंने बताया है, और आधार लिंक करून केली जाणार तपासणी। तो दोस्तों अभी फिलहाल में जैसे की आता तुम्ही बघितलं, याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये स्पष्ट सांगतो। आता यवतमाळ जिल्ह्यात हे लोकमत पेपरला न्यूज आली होती 21 फेब्रुवारी 2026 ला। आता याच्यामध्ये काय त्यांनी स्पष्ट केले आहे की 16 तालुक्यामध्ये वाटप होणार, आणि दुसरा सर्व बांधकाम कामगारांची तपासणी होणार की कोणाला 2 संच मिळाले, कोणाला 3 मिळाले, कोणाला 1 मिळाला, तर त्याची व्हेरिफिकेशन सुद्धा होणार। आणि सोबतच आता 2 संच ज्यांना मिळाले त्यांना तिसरा अत्यावश्यक संच मिळणार अशी घोषणा याच्यात करण्यात आली आहे। कारण महाराष्ट्रामध्ये सध्या जे बांधकाम कामगार गृह उपयोगी वस्तू संचचा लाभ घेतलेले आहे, म्हणजे डिनर सेटचा लाभ घेतले त्यांनी, किचन सेट आपण ज्याला बघतो त्याचा लाभ घेतलेला आहे, आणि त्याच्यासोबतच त्यांनी पेटी घेतली आहे। आता पेटी घेतली, कामगारांना पेटी इसेन्शियल किट मिळत नाही, अत्यावश्यक संच मिळत नाही, त्याचा अपॉइंटमेंट मिळत नाही, अशी सर्व कामगारांची कंप्लेंट आहे, सर्व कामगारांचं म्हणणं आहे। आणि मी सुद्धा बघितलेलं आहे, ज्यांना पेटी मिळालेली आहे त्यांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किटचा अपॉइंटमेंट मिळत नाही। ऑलरेडी टेकन धिस किट म्हणून असं तुम्हाला एरर पाहायला मिळतो वेबसाईटवरती अपॉइंटमेंट बुक करताना। आता यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कामगार आयुक्तांनी म्हटलेलं आहे, त्यांचं हे म्हणणं आहे की आता तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन होणार। तुम्हाला 2 जर किट मिळाली तर तुम्हाला तिसरी किट सुद्धा मिळणार, तुम्हाला अत्यावश्यक संच सुद्धा मिळणार, तुम्हाला इसेन्शियल किट मिळणार। कारण ज्या लोकांना पेटी मिळाली होती त्या लोकांना इसेन्शियल किट अत्यावश्यक संचचा अपॉइंटमेंट मिळत नव्हता, त्याचा व्हेरिफिकेशन होऊन तिसरी वस्तू तुम्हाला तिसरा जे संच आहे ते सुद्धा मिळणार, असं या पेपरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। कारण हे 21 फेब्रुवारी 2026 चा पेपर आहे। पेज नंबर 4 वर यवतमाळ डिस्ट्रिक्टची न्यूज आलेली आहे, तुम्ही न्यूज पेपर वाचू शकता आणि त्याच्या
पडताळणी करू शकता. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला वैयक्तिकरित्या मेसेज येणार आहे की तुम्हाला ज्या लोकांनी अपॉइंटमेंट बुक केला होता त्या लोकांना वैयक्तिक मेसेज येणार आहे, त्यांच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे की तुम्हाला कोणत्या शिबिरमध्ये जायचं आहे आणि कुठं जाऊन तुम्हाला संच घ्यायचा आहे. ही खूप चांगली गोष्ट कामगारांसाठी आहे. आता मित्रांनो, याचा जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी अंमलबजावणी होईल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच होईल असं मला वाटते. कारण महाराष्ट्रामध्ये आता सगळ्या जिल्ह्यामध्ये असा प्रॉब्लेम पाहायला मिळाला आहे. ज्यांनी पेटी घेतली आहे त्यांना इसेन्शियल किट मिळत नव्हती. आता त्यांचा महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रभर हे लागू होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा अपॉइंटमेंट सुद्धा कामगारांना मिळणार आहे असं मला वाटते. आणि याच्यावर लवकरच काय प्रतिक्रिया येते, काय याच्यावरती निर्णय येतो कल्याणकारी मंडळाचा किंवा कोणत्याही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, याच्यावर काय प्रतिक्रिया येते, त्याची काय अंमलबजावणी कशी होईल याच्यावर सविस्तर चर्चा मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत करत राहील. पण सध्या तर त्यांनी अशी आशा दिलेली आहे कामगारांना की 1.5 लाख कामगारांना आता इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा वाटप होणार आहे. ज्या लोकांना भांडी संच आणि पेटी मिळाली होती, सेफ्टी किट मिळाली होती, त्यांना इसेन्शियल किट सुद्धा मिळणार आहे असं त्यांनी पेपरमध्ये म्हटलेलं आहे. आणि सोबतच आता ज्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये ज्या कामगारांनी अपॉइंटमेंट बुक केला होता ते सर्व कामगारांचे मला मेसेज होते, फोन कॉल्स होते, खूप सारे कामगारांचे DM होते. तर त्यांनी विचारलेलं आहे की सर आम्हाला कसं करावं, आम्ही अपॉइंटमेंट बुक केला आहे तर आमचं कसं होणार, तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. कारण त्यांनी सरळ सरळ म्हणलेलं आहे की तुमच्या 16 जिल्ह्यांमध्ये 16 तालुक्यामध्ये संचाचे वितरण करण्यात येणार आहे आणि तुम्हाला वैयक्तिक मेसेज येणार आहे की तुम्ही कोणत्या शिबिरमध्ये जाऊन संच घ्यायचा आहे. ही चांगली गोष्ट आहे आणि ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर लागू झाली पाहिजे. कारण सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये वाटप झाला पाहिजे अशी माझी बी अपेक्षा आहे आणि तुमची असेल. आता मित्रांनो, नक्कीच पुढचा काय पाऊल येते, पुढचा काय टप्पा येते मी तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आता ही जी माहिती होती लोकमत पेपरमध्ये आलेली होती आणि तुम्ही त्याचा पडताळणा करू शकता. तुम्ही 21 फेब्रुवारी 2026चा पेपर बघू शकता आणि पेज नंबर 4 तुम्ही वाचा आणि तुम्हाला समजेल. आणि आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याचा किंवा टेलिग्राम चॅनलवरती हे पेपर टाकून देईल, तुम्ही तिथं सुद्धा वाचू शकता. ही माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. तुम्ही जर यवतमाळ डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करत असाल मला नक्कीच मेसेज करा आणि तुम्ही सांगा की तुम्हाला कोणती तारीख मिळाली का. जर तुम्हाला तारीख मिळाली आणि तुम्हाला फोन कॉल आले, तुम्हाला किंवा मेसेज आला तर मला नक्कीच 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. ही छोटीशी माहिती कशी वाटली, व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.